नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देश सरकारमुळे नव्हे तर जनशक्ती आणि जनसेवाभावामुळे चालतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गुजरात आणि दादरा नगर हवेलीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन. चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार. गुंतवणूकदारांचे पैसे वसूल करण्यासाठी सहारा समूहाच्या लोणावळ्यातील एम्बी व्हॅली मालमत्तेचा लिलाव करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. कोल्हापूर आणि पुण्यासह राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षण अभियानाच्या 17 नव्या प्रकल्पांचा प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुभारंभ. चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार संपला. मतदान येत्या बुधवारी. फोर्ब्सनं जारी केलेल्या आशिया खंडातल्या 300 यशस्वी तरुणांच्या यादीत 53 भारतीयांना स्थान. खेळाडू, उद्योजक आणि तंत्रज्ञांनी मारली बाजी. आणि राज्यातल्या जनतेची उष्णतेची काहिली आणखी 2 दिवस लांबण्याची शक्यता. ब्रह्मपुरीत पारा 46 पर्यंत. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. आपला देश सरकारमुळे चालत नसून जनशक्ती आणि जनसेवा भावामुळे चालतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. सुरतमध्ये एका खासगी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. देशातल्या प्रत्येकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्या दृष्टीनं आजवर 700 औषधांच्या तसंच हृदयविकाराशी संबंधित स्टेंटच्याही किमती कमी केल्याचं त्यांनी सांगितलं. नियम बना करके जो दवाई 1200 में मिलती थी वो 70-80 रुपए में कैसे मिल जाए, जो 300 रुपए में मिलती थी वो 30 रुपए में कैसे मिल जाए. करीब 700 दवाइयां उसके दाम तय कर लिए ताकि गंभीर से गंभीर बीमारी में गरीब से गरीब व्यक्ति को सस्ती दवाई मिले. ये काम किया है. 2 महीने पहले हमने निर्णय कर दिया जो 40,000 रुपए में स्टैंड मिलता है वो उनको 6-7 हजार रुपए बेचना पड़ेगा, देना पड़ेगा. जो 1.5 लाख में देते हैं वो 20-22 हजार रुपए में देना पड़ेगा ताकि गरीब से गरीब व्यक्ति को अफोर्डेबल हो. सहकार आणि सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सकारात्मक परिणाम मिळतात आणि देशाची प्रगती होते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये बाजीपुरा इथं केलं. नाफेडतर्फे किमान हमी भावात खरेदी करण्यात येणाऱ्या तूर डाळ खरेदीची मुदत एका आठवड्यानं वाढवल्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली. ही मुदत 15 एप्रिल रोजी संपली होती. सुमूल दुग्ध प्रकल्पाच्या 2 विभागांचं उद्घाटनही आज त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. मोदी यांनी आज 958 कोटी रुपये खर्चाच्या सिंचन प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. हा प्रकल्प नर्मदा आणि तापी नद्यांच्या परिसरातल्या वनवासींसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यांनी आज तापी जिल्ह्यातल्या 440 कोटी रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन प्रकल्पाचंही उद्घाटन केलं. सुरतमध्ये एका निर्यातदार कंपनीच्या हिरे प्रक्रिया कारखान्याचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं. हिरे उद्योग क्षेत्रात ठसा उमटवत सुरतनं स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी हिरे उद्योजकांचं कौतुक केलं. पंतप्रधानांच्या हस्ते सौराष्ट्र नर्मदा सिंचन प्रकल्पाच्या 2ऱ्या टप्प्याचं उद्घाटन बोटाद इथं झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीला भेट दिली. सिल्वासा इथं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. आपल्या दौऱ्यात त्यांनी 12 रुग्णवाहिका सेवांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस जोडण्या तसंच पंतप्रधान आवास योजनेतल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप केलं. सिल्वासा इथं पंतप्रधानांच्या हस्ते निःशुल्क वायफाय आणि हॉटस्पॉट केंद्राचंही उद्घाटन झालं. हा देश प्रत्येक भारतीयाचा आहे, त्यामुळे जाती, धर्म, पंथ आदी मुद्द्यांवर भेदभाव करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी जाहीर सभेत बोलताना स्पष्ट केलं. दादरा नगर हवेलीच्या गरजा लक्षात घेऊन आपण विकास कामांवर भर देत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. जितना दिल्ली में रहने वालों का होता है और इसलिए ये 125 करोड़ देशवासियों का हिंदुस्तान है. हर 125 करोड़ देशवासी का हर नागरिक उसका मालिक है. उस हर नागरिक का भाग्य बदलना ये इस देश की सामूहिक जिम्मेवारी है. चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आज पाटण्यात सत्कार करण्यात आला.
ब्रिटिश वसाहतवादी राजवटीतल्या छोट्या शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बिहारमधल्या चंपारण इथं एप्रिल 1917 मध्ये महात्मा गांधींनी लढ्याचं नेतृत्व स्वीकारत त्याला सत्याग्रहाचं रूप दिलं। त्यांना कायदेतज्ञ डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासह आचार्य जे.बी. कृपलानी, जवाहरलाल नेहरू यांनी साथ दिली। पुढे महात्मा गांधींना झालेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी हजारोंच्या जनसमुदायानं तुरुंगाबाहेर धरणं धरलं। सुटकेनंतर गांधीजींनी ब्रिटिश सरकार आणि जमीनदारांविरोधात आंदोलन पुकारून शेतसारा माफ करून घेतला। याच यशस्वी सत्याग्रहादरम्यान गांधीजींना लोकांनी बापू हे बिरुद आदरपूर्वक बहाल केलं होतं। नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या असून आज त्यांचं नवी दिल्लीत आगमन झालं। या दौऱ्यात त्या उद्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती मोहम्मद अन्सारी यांची भेट घेणार असून शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत। ऑक्टोबर 2015 मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर विद्यादेवी भंडारी पहिल्यांदाच भारत भेटीवर आल्या आहेत। भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये अतिशय दृढ आणि चांगले संबंध आहेत, ते अधिक मजबूत करण्यासाठी भंडारी यांची भेट महत्त्वाची आहे। गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये परत करण्यामध्ये अपयशी ठरलेल्या सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयानं आज दणका दिला। लोणावळ्याजवळच्या 34,000 कोटी रुपयांच्या आलिशान अँबी व्हॅली या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत लिक्विडेटरला सर्वोच्च न्यायालयानं दिले। सहारा समूहानं 5,000 कोटी रुपये जमा करावेत असे आदेश न्यायालयानं आधी दिले होते, मात्र पैसे जमा करण्यासाठी दिलेली मुदत आज संपली। पैसे जमा केले नाहीत तर अँबी व्हॅलीचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा न्यायालयानं दिला होता। त्यानुसार हा आदेश न्यायालयानं दिला आहे। या प्रकरणी आता 28 एप्रिलला सुनावणी होणार असून सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनीही सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। निवडणूक चिन्ह मिळावं यासाठी अण्णाद्रमुकचे उपमहासचिव टी.व्ही. दिनकरन यांनी 50 कोटी रुपयांची लाचदेव केली या आरोपावरून दिनकरन यांच्यावर आज दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तामिळनाडूतल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून यासाठी अण्णाद्रमुकच्या 2 पानं या पक्षचिन्हावर अधिकार मिळावा यासाठी मध्यस्थांमार्फत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना 50 कोटींची लाच देण्याची तयारी केली होती। या प्रकरणी मध्यस्थ सुकेश चंद्रशेखर याला दिल्ली पोलिसांनी कालच अटक केली। पोलिसांनी सुकेशकडून 1,30,00,000 रुपये आणि 2 गाड्या जप्त केल्या। सुकेशच्या चौकशीतच दिनकरन यांचा या प्रकरणात हात असल्याचं लक्षात आलं। तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला आणि माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम या दोन्ही गटांनी अण्णाद्रमुक पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता, पण निवडणूक आयोगानं सध्या तरी हे चिन्ह गोठवलं आहे। आता या पक्षाच्या चिन्हावर अधिकार मिळवण्यासाठी दिनकरन यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केला। उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी संशोधनाला पूरक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षण अभियान अर्थात रुसा अंतर्गत प्राधान्य देण्यात येत आहे। याची सुरुवात आज देशातल्या 17 महत्त्वाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून झाली। ही आनंदाची बाब आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं। या 17 नवीन प्रकल्पांचं जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं। या अभियानाच्या संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला। या 17 प्रकल्पांमध्ये पुणे विद्यापीठाच्याही एका उपक्रमाचा समावेश आहे। राज्यांनी उच्च शिक्षणासाठी केलेल्या योजना, राज्य उच्च शिक्षण परिषदांचे निर्णय आदीची तपशीलवार माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी हे संकेतस्थळ उपयोगी ठरेल। या उद्घाटन समारंभामध्ये उद्घाटन होण्याचा पहिला सन्मान कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नॅचरल प्रॉडक्ट्स अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन या केंद्राला मिळाला आहे। शिवाजी विद्यापीठातल्या या केंद्राला रुसाकडून सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यातून अत्याधुनिक संशोधन सामग्रीनं सुसज्ज असं केंद्र विद्यापीठात साकारलं आहे। राज्यातल्या चंद्रपूर, परभणी आणि लातूर या 3 महानगरपालिका निवडणुकांसाठी बुधवारी मतदान होणार असून या तिन्ही शहरांमधली प्रचाराची रणधुमाळी आज थंडावली। लातूर जिल्ह्यातल्या 10,000 तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे। या संदर्भात टाटा मोटर्स कंपनीसोबत 2,500 तरुणांच्या प्रशिक्षणाचा करार झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर इथं प्रचार सभेत दिली। येत्या 3 वर्षात लातूरच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अमृत योजनेतून जितका लागेल तितका निधी मंजूर करण्यात येईल। 3 वर्षांनंतर लातूरची पाणी टंचाई इतिहास जमा होईल असं फडणवीस यावेळी म्हणाले। शहरातल्या मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवून लातूरला विकासाचा पॅटर्न बनवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आज लातूरात प्रचारसभा घेतली।
परभणीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज प्रचारसभा घेतली। देशात परिवर्तनाची लाट आली असून सर्वाधिक खासदार आमदार भाजपाचेच निवडून येत आहेत। परभणीचा विकास व्हावा असं वाटत असेल तर इथेही भाजपाला विजयी करावं असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं। या कार्यक्रमाला स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते। परभणीमध्ये नाना नानी उद्यानासह नाट्यगृह आणि 500 कोटींची अनेक विकास कामं करण्यात येतील असं आश्वासन लोणीकर यांनी यावेळी दिलं। राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज एकदा माफ करावं आणि त्यांनी पिकवलेल्या कृषी मालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव द्यावा। त्यानंतर शेतकरी सरकारकडे परत कर्जमाफी मागणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज नाशिक इथं दिली। विरोधकांच्या संघर्ष यात्रेदरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या नामपूर आणि सटाणा इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते। उद्योगपतींचं करोडो रुपयांचं कर्ज माफ करणारं सरकार शेतकऱ्यांची मात्र दखलही घेत नाही, हे दुर्दैव आहे असं ते यावेळी म्हणाले। दर कोसळल्यामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकार प्रति किलो केवळ 1 रुपया अनुदान देतं, ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली। केवळ 1 लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन भागणार नाही तर राज्यातल्या सरसकट सर्व शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली। 1 लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा विचार करणारं सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला। संघर्ष यात्रेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरहून निघालेली आसूड यात्रा आज अहमदनगर इथं दाखल झाली। शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेतर्फे निघालेल्या सीएम टू पीएम या यात्रेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, समाज प्रबोधनकार अजय महाराज बारसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतमालावरची निर्यात बंदी उठवावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात येत आहेत। गुजरात राज्यातल्या वडनेर या पंतप्रधानांच्या मूळ गावी या आसूड यात्रेचा समारोप होणार आहे। घाऊक चलनवाढीचा दर मार्चमध्ये कमी झाला आहे। खाद्यान्न वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली असली तरी उत्पादित वस्तूंच्या किमती घटल्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत घाऊक चलनवाढीच्या टक्केवारीत घट झाली आहे। फेब्रुवारीमध्ये 6.55% घाऊक चलनवाढ दर नोंदवला गेला होता, तो कमी होऊन मार्चमध्ये 5.7% झाला आहे। भाज्या, फळं, मांस आणि अंडी यांचे दर 3.2% वाढल्याची नोंदही झाली आहे। समुद्री कासवांच्या उपचार आणि संवर्धनासाठी वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं पालघर जिल्ह्यात एक केंद्र कार्यरत झालं आहे। पाहूया डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर कार्यरत असलेल्या या केंद्राचा वृत्तांत। कासव समुद्रात मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी नौकांच्या जाळ्यात अडकून देशभरात शेकडो समुद्री कासव मृत्यू पावतात किंवा जखमी होतात। या कासवांच्या देखभालीसाठी तसंच उपचारासाठी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू किनाऱ्यावर एक केंद्र कार्यरत आहे। वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संयुक्तपणे हे केंद्र चालवत आहे। आम्ही डहाणू आणि पालघर जिल्ह्यासाठी आता सध्या काम चालू केलेलं आहे। आमचे एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे समुद्री कासव, ज्याच्यावर लोकांचं दुर्लक्ष आहे। म्हणजे टायगर्ससाठी भरपूर प्रोजेक्ट्स चालले आहेत, पण सी टर्टल जे शेड्यूल 1 स्पीसीज आहे त्याच्यासाठी एक पण प्रोजेक्ट नाही मिळत। आमचं एक नॉर्मल काम आहे तिकडनं रेस्क्यू करून आणायचं, त्याला ट्रीट करायचं आणि परत निसर्गात सोडायचं। सापांसाठी आम्हाला कॉल येतात, लेपर्ड्स जे बिबट असतात, बिबट म्हणतात, तर त्याच्यासाठी आम्हाला कॉल येतात। तर बिबट्यांसाठी आम्ही त्यांना रेस्क्यू करायचं काम। दुसरं मोर, नंतर आमच्याकडे चौशिंगा आले होते मध्ये मनोरवरनं, नंतर अजून बार्किंग डिअर म्हणजे भेकर सांगतात, तर तसे काही वन्य प्राण्यांना आम्ही वाचवतात, पक्ष्यांना वाचवतात। आम्ही आतापर्यंत 150 पेक्षा जास्त समुद्री कासव आम्ही 5 वर्षात आणले आणि परत निसर्गात सोडले। समुद्रातल्या या जीवाला जीवनदान देऊन त्यांची देखभाल करणं हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे। पण मासेमारी करणाऱ्यांनी या समुद्री कासवांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी थोडं लक्ष द्यावं हीच विनंती। राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना आज औरंगाबाद इथं काही व्यक्तींकडून मारहाण करण्यात आली। औरंगाबाद इथल्या विश्रामगृहात एका बैठकीसाठी गाडीतून उतरणाऱ्या
गायकवाड यांच्यावर भारिप बहुजन महासंघाच्या माजी नगरसेवकासह 6 जणांनी हल्ला चढवला आणि मारहाण केली। घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून गायकवाड यांना सुरक्षित स्थळी हलवलं। गेल्या वर्षी जूनमध्ये मुंबईतल्या ऐतिहासिक आंबेडकर भवनाचं पाडकाम करण्याच्या मुद्द्यावरून हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे। या इमारतीच्या पाडकामाच्या विरोधात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड आणि पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे सचिव मधुकर कांबळे यांच्या विरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता। आज गायकवाड यांना झालेल्या मारहाण प्रकरणी माजी नगरसेवकासह 6 जणांना ताब्यात घेतलं आहे। आशिया खंडातल्या यशस्वी तरुणांच्या फोर्ब्सनं केलेल्या यादीत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 53 भारतीयांची नावं झळकली आहेत। करमणूक, सामाजिक उद्योजकता, वित्तपुरवठा अशा विविध 10 क्षेत्रात 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्या तरुण तरुणींनी आपल्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या बळावर भरारी घेत स्वतःचा ठसा उमटवला आहे, अशा एकूण 300 आशियाई युवक युवतींची नावं यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत। यामध्ये भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक, अभिनेत्री आलिया भट्ट, पॅरालिम्पिक जलतरणपटू शरद गायकवाड, लैंगिक अत्याचाराविरुद्ध उभं राहण्यासाठी स्त्री सक्षमीकरण करणारी त्रिशा शेट्टी, पर्यावरणस्नेही वेष्टनं तयार करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण देणारे अंध उद्योजक श्रीकांत बोला, उपाहारगृहांकडून अन्नदान करून घेऊन गरजूंची भूक भागवणारं मोबाईल ॲप तयार करणारा अंकित कवात्रा, तसंच ॲपच्या माध्यमातून गरजूंपर्यंत वस्तू पोहोचवणारे संजय आणि श्रावण कुमारही फोर्ब्सच्या यादीमध्ये झळकले आहेत। हवामान, देशाच्या काही भागात तीव्र उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे, तर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। राज्यातही विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागांना वाढत्या उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग तर संपूर्ण विदर्भात तापमानाच्या सरासरीत तुलनेनं लक्षणीय वाढ झाली आहे। गेले काही दिवस सातत्यानं रायगड जिल्ह्यातल्या भीरा इथं तापमान सर्वात जास्त नोंदवलं गेलं। कालपासून मात्र ब्रह्मपुरीत तापमापकाच्या पाऱ्यानं 45.9 अंश सेल्सिअस हा आकडा दाखवला। येत्या 2 दिवसातही उष्णतेची काहिली कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे। उष्णतेच्या लाटेमुळे जनतेनं आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलं आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 24, नागपूर 44-25, पुणे 39-21, औरंगाबाद 42-29, नाशिक 39-21, कोल्हापूर 36-22, रत्नागिरी 32-24, सोलापूर 43-24 आणि अमरावती कमाल 44 आणि किमान 25 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। देश सरकारमुळे नव्हे तर जनशक्ती आणि जनसेवाभावामुळे चालतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। गुजरात आणि दादरा नगर हवेलीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन। चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार। गुंतवणूकदारांचे पैसे वसूल करण्यासाठी सहारा समूहाच्या लोणावळ्यातील अँबी व्हॅली मालमत्तेचा लिलाव करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश। कोल्हापूर आणि पुण्यासह राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षण अभियानाच्या 17 नव्या प्रकल्पांचा प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुभारंभ। चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार संपला, मतदान येत्या बुधवारी। फोर्ब्सनं जारी केलेल्या आशिया खंडातल्या 300 यशस्वी तरुणांच्या यादीत 53 भारतीयांना स्थान। खेळाडू, उद्योजक आणि तंत्रज्ञांनी मारली बाजी। आणि राज्यातल्या जनतेची उष्णतेची काहिली आणखी 2 दिवस लांबण्याची शक्यता, ब्रह्मपुरीत पारा 46 पर्यंत। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।